जिहादी डॉक्टरांच्या टोळीचं दहशतवादी कारस्थान किती भयानक होतं याचे नवनवे पुरावे दिल्लीच्या स्फोटाच्या नंतर हळूहळू समोर येत आहेत। मुजम्मिल गनीच्या घरी 50 पोती भरून दहशतवादाची सामुग्री सापडली आहे। गरीब मुस्लिमांना स्वस्तात उपचार देण्याच्या नावाखाली डॉक्टर शाहीन देशविदेशामधून देणगी गोळा करायची, तर स्फोटकांसाठी वापरलेला अमोनियम नायट्रेट बारीक करण्यासाठी पिठाची गिरणी वापरायची। या जिहादी टोळीचे आणखी कोणते कारनामे आज समोर आलेले आहेत, बघूयात। दिल्लीच्या स्फोटात एका पिठाच्या गिरणीला महत्त्व प्राप्त झालं। जिहादी डॉक्टरांची टोळी या इलेक्ट्रिक पिठाच्या गिरणीत स्वयंपाकासाठी गहू, ज्वारी दळत नव्हते, तर या पिठाच्या गिरणीचा वापर केमिकल बारीक करून स्फोटकं तयार करण्यासाठी केला जायचा। दिल्ली बॉम्बस्फोटात पोलिसांचा तपास जसजसा पुढे जातोय तसतशी अतिशय गंभीर, रंजक आणि चिंताजनक माहिती समोर येते। जिहादी डॉक्टरांच्या फोनमध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मुंबईतील धार्मिक ठिकाणं आणि गर्दी असलेल्या बाजारपेठांचे व्हिडिओ सुद्धा सापडले। यावरून या जिहादी डॉक्टरांच्या टोळीनं किती भीषण कट रचला होता याचा अंदाज येईल। या जिहादी टोळीला त्यांच्या कटात मदत करणाऱ्यांमध्ये एका टॅक्सी चालकाचा समावेश असल्याचं कळतंय। फरीदाबादच्या धौज गावातून एनआयनं या कॅब ड्रायव्हरला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। त्याच्याकडून आणखी आश्चर्यकारक गोष्टी समजल्या। जिहादी अतिरेकी स्फोटकं बनवण्यासाठी चक्क पिठाच्या गिरणीचा वापर करत होते। स्फोटात वापरलेलं अमोनियम नायट्रेट दळण्यासाठी ही पीठ गिरणी वापरली जात होती। हीच पिठाची गिरणी या कॅब ड्रायव्हरकडे सापडली। धातू वितळवण्यासाठी हे दहशतवादी इलेक्ट्रॉनिक मशीनचा वापर करत होते। मुजम्मिल गनीनं तपासात ही माहिती दिली आणि पोलिसांनी एनआय कॅब ड्रायव्हरच्या घरी छापा टाकला। तिथे ही गिरणी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली। दहशतवाद्यांकडे फरीदाबाद टेरर मॉड्यूलच्या अंतर्गत एक प्रकारची चक्की म्हणजेच आटा चक्कीच्या माध्यमातून या अमोनियम नायट्रेटच्या ग्रॅन्युल्सला पावडर करण्यासाठी सुद्धा तशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करून ठेवली होती। अत्यंत सुशिक्षित असणारे डॉक्टर या दहशतवाद्यांच्या जाळ्यामध्ये त्या ठिकाणी असल्यामुळे एकूणच सुरक्षा एजन्सीची आणि इंटेलिजन्स एजन्सीची त्यांच्यावर गरज पडणार नाही आणि दुसऱ्या बाजूला जे सामान्य युवक आहेत त्यांना अतिशय सहजगत्या आपल्या जाळ्यामध्ये ओढता येईल ही सुद्धा मोडस ऑपरेंडी त्यांनी त्या ठिकाणी ठेवली होती। तिकडे सुद्धा मुजम्मिल गनीच्या गावाबाहेर असलेल्या भाड्याच्या घराची झाडाझडती घेतली। तिथे तब्बल 50 पोते भरून जिहादी दहशतवादाची सामुग्री आणि स्फोटकं सापडली। मुजम्मिलला घर भाड्यानं देणाऱ्या मौलाना इश्ताकलाही अटक करण्यात आली। दिल्ली दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मुजम्मिल, आदिल, शाहीन आणि इरफान ही जिहादी डॉक्टरांची टोळी अटकेत आहे। त्यांच्या फोनमधून डिलीट केलेला डेटा तपास यंत्रणांनी शोधून काढला। या डेटामध्ये मुजम्मिलच्या मोबाईल फोनवरचे दहशतवाद्यांशी संबंधित जवळपास 200 व्हिडिओ सापडले। जिहादी अतिरेकी मसूद अजहर, अतिरेकी असगर, जैश कमांडर आणि आयसिसच्या दहशतवादाचे विखारी भडकाऊ भाषणही सापडलंय। 200 पैकी 80 व्हिडिओंमध्ये दहशतवादाचं प्रशिक्षण आणि बॉम्ब बनवण्याच्या तंत्रांचा समावेश होता। काही व्हिडिओंमध्ये रासायनिक पदार्थ आणि त्यांच्या वापराची चर्चा करण्यात आली। आणि सर्वात चिंताजनक म्हणजे दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मुंबईतील धार्मिक स्थळं आणि गर्दी असलेल्या बाजारपेठांचे व्हिडिओ देखील मुजम्मिलच्या फोनवरून जप्त करण्यात आले। जिहादी डॉक्टर टोळीचा फरीदाबाद मॉड्यूल उद्ध्वस्त झालं असलं तरी यंत्रणा सतर्क आहेत। देशात आणखी कुठे किती स्लीपर सेल सक्रिय झाल्यात त्याचा शोध घेतला जातोय। सामान्य नागरिकांनीही सजग राहून तपास यंत्रणांची जमेल तशी मदत करणं गरजेचं आहे। तसं झालं तर जिहादी अतिरेकी पळू शकतील पण लपू शकणार नाहीत हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।